आता मात्र तो घाबरलेला होता, पण तिला तो दाखवत नव्हता. तितक्यात डॉक्टर येतात, त्याला चेक करू लागतात, त्याला इंजेक्शन देतात, गोळ्या लिहून देतात आणि तिथून निघून जातात. मयूरला तिथे राहणे कठीण झाले होते. त्याने जे बघितलं होतं ते खरंच भीतीदायक होतं. 8 दिवसाची ट्रीप कशी जाईल या विचाराने त्याला थंडीताप भरला. डॉक्टरांच्या गोळ्या आणण्यासाठी मयुरी मेडिकलला गेली होती. तेव्हा मयूरने त्याच्या मित्राला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्याचा मित्र पण घाबरला. त्याच्या मित्राने त्यांच्या ग्रुपला हे सांगितले. तेव्हा त्यामधील एक मित्र त्या सर्वांना घेऊन एका ठिकाणी गेला. ते देवाचे ठिकाण होते. तिथे गेल्यावर सर्व प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा त्यांना असं कळलं की मयुरीला झाडाच्या इथे लग्नाच्या दिवशी फोटो काढताना एक चिटकीण लागली. तिने मयुरीच्या शरीरात प्रवेश केला आहे. तिला हवं तेव्हा ती तिच्या शरीरात प्रवेश करते. हे ऐकल्यावर सर्वजण घाबरतात. आता काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मयुरी इथे असती तर काहीतरी उपाय झाला असता. तिकडे काय करायचे हा विचार सर्वजण करू लागतात. ते काका त्यांना अंगारा देतात आणि तिला लावा म्हणजे तिच्यावरील प्रभाव कमी होईल. ते सर्व मित्र आपल्या मित्राला वाचवण्यासाठी कुलू मनालीला निघतात. 60 जण तिकीट बुक करून ताबडतोब निघण्याचा विचार करतात. जाताना त्या काकांकडून काही उपाय घेतात. ते काका सर्वांना ताईत देतात आणि मयूरसाठी पण देतात. काही मित्रांच्या बायका पण निघतात फिरण्यासाठी. त्यांना याविषयी काहीच माहीत नव्हतं. काकांकडून त्यांना देखील ताईत घेतात आणि ते सर्व प्रवासासाठी निघतात. इथे मयुरी मेडिकलमधून येते. दरवाजाचा आवाज येता येता मयूर डोळे मिटतो. तिला दाखवतो की तो झोपला आहे. ती गोळ्या ठेवते आणि ड्रेस चेंज करते. बाथरूममध्ये तिला हसण्याचा आवाज येतो. तो घाबरतो. तितक्यात ती दरवाजा उघडते आणि सर्व आपटू लागते. त्याच्या बेडसकट त्याला फेकते.